नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की मतदानाची यादी आपण आपल्या मोबाईलमध्ये कशी डाउनलोड करू शकतो। तुम्ही तुमच्या गावातली वॉर्डातली यादी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून डाउनलोड करू शकता। मतदानाची यादी सोप्या पद्धतीने कशी मोबाईलवरून डाउनलोड करायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असलात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला सुरू करूयात आजचा व्हिडिओ। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या मोबाईलवरचं क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे वोटर लिस्ट। मी इथं वोटर लिस्ट सर्च करतो। वोटर लिस्ट सर्च केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। तुम्हाला 1 नंबरच्या वेबसाईटवर क्लिक करायचं आहे। ही इथं गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, तुम्ही पाहू शकतात। ह्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। ह्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही तिथून पण वेबसाईट ओपन करू शकता। आता तुमच्या समोर अशी स्क्रीन ओपन झालेली असेल। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचा स्टेट निवडायचा आहे, म्हणजे राज्य। इथं आपण महाराष्ट्रावर क्लिक करू। क्लिक केल्याच्या नंतर 2 नंबरच्या ह्याच्यात जिल्हा निवडायचा आहे, तुम्ही तुमचा जिल्हा निवडू शकतात। जिल्हा निवडल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा मतदारसंघ निवडायचा आहे। तुम्ही कोणत्या मतदारसंघामधून आहात ते इथून तुम्ही निवडून घ्या। नंतर तुम्हाला इथं लँग्वेजवर क्लिक करायचे। इथं सध्याला मी मराठीवर क्लिक करतो, तुम्ही इंग्लिशमधून पण करू शकतात। नंतर इथं खाली तुम्हाला कॅप्चर फिल करायचं आहे, मी इथं कॅप्चर फिल करून दाखवितो। कॅप्चर फिल केल्याच्या नंतर तुम्हाला खाली इथं लिस्ट मिळून जाईल। तुम्हाला इथं तुम्ही सर्च करू शकतात कोणत्या वॉर्डातली पाहिजे ते सर्व इथं ऑप्शन इथं आहेत। इथं सर्चच्या ह्याच्यावर क्लिक करून वॉर्ड क्रमांक हे तुम्ही इथं टाकू शकतात। हे इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे। मी इथं मधातलं जे ॲरो आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करून फायनल रोल 2024 इथं 2024ची फायनल लिस्ट मधात आहे, त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथं डाउनलोड सुरू होईल। मी इथं डाउनलोडवर क्लिक करतो। हे इथं डाउनलोडिंग सुरू झालेली आहे। डाउनलोडिंग कंप्लीट झाल्याच्या नंतर इथं वोटर लिस्टवर क्लिक करायचे। वोटर लिस्टवर क्लिक केल्याच्या नंतर इथं व्ह्यू PDF वर क्लिक करा। इथं तुमच्या समोर तुमच्या वॉर्डातली तुमच्या गावामधली मतदानाची यादी तुमच्या समोर इथं मिळून जाईल, तुम्हाला इथं दिसन। हे इथं तुम्ही पाहू शकतात की इथं डिलीट झालेले नावंसुद्धा आहेत आणि सगळे जे जे लिस्टमध्ये आलेले ते सुद्धा नावं इथं तुम्हाला मिळून जातील, तुम्ही इथून चेक करू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद।